श्रीराम नमस्कार. आज 27 फेब्रुवारी 2022. ध्यान चक्र कुंडलिनी भाग 26. षटचक्र मनुष्याच्या देहामध्ये स्थित असलेली ही ऊर्जेचा स्रोत असलेली चक्र. जसं काही जण हे ऐकतात निरूपण, तसे काही प्रश्न आले होते. पहिली एक विनंती अशी आहे की तुम्ही जे मेसेंजरवरती निरोप पाठवता ते कळत नाही, कारण मी ते पाहत नाही. पण लकीली आता पाहिलं गेलं तेव्हा तुमचे प्रश्न कळाले की खरंच जी उदाहरणं आपण घेतो ती आपल्या चक्रांशी किंवा बीजांशी निगडीत असतात का. कारण कुठल्या पुस्तकांमध्ये अशी उदाहरणं वाचल्याचं कळत नाही, फक्त चक्राची माहिती आहे. वास्तविकता एखादी गोष्ट जेव्हा उलगडायला लागते, एक उदाहरण सांगतो. म्हणजे ह्याच्यावरनं एकदा डॉक्टरांचं माझं बोलणं झालं होतं. जेव्हा मी सुरुवातीला त्यांच्याकडे जायचो तेव्हा माझी मांडी हलायची. बसलं की एक डावा पाय माझा सारखा असा हलायचा. सवय होती लहानपणापासून. आणि मला ते म्हणाले हे अस्वस्थतेचं लक्षण आहे. पाय हलणं, मांडी हलणं, सारखा हात असा करणं किंवा काही कृती करणं, काही नसतं तर बोटं असे हलवत बसणं. व्यायाम म्हणून हलवली तर गोष्ट वेगळी, पण ती जर सवय जडली तर ते अस्वस्थतेचं लक्षण आहे. आणि ही गोष्ट आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. हा मी तेव्हाचा घडलेला किस्सा थोडक्यात सांगतो. त्याचं कारण असं आहे की लकीली ह्या विशुद्ध चक्राशी तो निगडीत पण होऊ शकतो आणि जे धारुडकर आहेत त्यांच्या या प्रश्नाचं उत्तरही होऊ शकतं. की एखादी गोष्ट आपण बघतो किंवा शाळेमध्ये आपण लहानपणापासून जात असतो. प्रत्येक वेळी शिक्षक जर आपली चूक झाली किंवा जो विद्यार्थी एखादा दंगा करत असेल किंवा काही खोड्या करत असेल तर तो काय करत असतो की त्याची एक नजर त्या शिक्षकांवरच्या चेहऱ्याकडे आणि त्या डोळ्यांकडे असते की हे शिक्षक आपल्याला पकडतात का. आणि मग त्या शिक्षिकेच्या किंवा शिक्षकांच्या लक्षात येतं की अमुक हा विद्यार्थी जरा चुळबुळ करतोय, काहीतरी इतर जणांना त्रास देतोय. आणि मग ते त्यांच्याकडे बघतात. याला कटाक्ष म्हणतात. आणि मग तो मुलगा एकदम त्या कटाक्षाने शांत बसतो. काही ठिकाणी वडील आपला मुलगा दंगा करत असतो तेव्हा त्याच्याकडं असा डोळे वटारून बघतात, एक कटाक्ष टाकतात. आणि त्या कटाक्षाने तो मुलगा शांत होतो. कुठंही बोलायची गरज नसते, कुठली कृती करायची गरज नसते. तर ह्या गोष्टी, एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करण्यासाठी विशुद्ध चक्रामधल्या ही जी दलं आहेत, ही दलांची माहिती घेण्यासाठी आपल्या जीवनामध्ये चाललेल्या गोष्टी आपण आत्तापर्यंत लहानपणापासून आपल्या समोर आलेल्या ऐतिहासिक किंवा घडणाऱ्या गोष्टी जेव्हा घडलेल्या असतात किंवा ऐकीव असतात त्याचा संदर्भ घेतला तर समजायला सोप्या जातात, म्हणून उदाहरण देतो. नाही तर आ म्हणजे काय, तर काय त्याचा आ म्हणजे उदानवायू, एक विशुद्ध चक्रातली पाकळी, उदानवायूचं एक स्थान असं सांगितलं तर काही कळणार नाही. म्हणून उदाहरणं देणं गरजेचं असतं. आणि ह्याच्यासाठी तुमचं लक्ष तिथं केंद्रित व्हावं. मला जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की पाय काय, तुझं ते लक्ष तुमचं तिथं जात नाही, अलक्ष्य आहे ते. शब्द कसा आहे, कृती मांडी हलायची होते पण त्याच्याकडे माझं लक्ष असतं का, तर नसतं.
तर ती अलक्ष्य आहे. ही अलक्ष्य कृती जेव्हा लक्षात येते तेव्हा ती अलक्ष्य होते. म्हणजे एखादी गोष्ट मनुष्याच्या आपला आता श्वास चालू आहे. आता श्वास चालू आहे म्हणून आपण म्हणतो का की नाही माझा श्वास चालू आहे, माझा आत्ता ऑक्सिजनची लेवल बरोबर आहे, असं माणूस म्हणत नाही. कारण काय आहे की त्याची स्थिती किंवा त्याचं प्रदर्शन, त्याचं दर्शन जोवर होत नाही तोपर्यंत ती अलक्ष्य स्थिती लक्षात येत नाही. पण असं झालं की अरे श्वास लागला किंवा श्वास घ्यायला त्रास होतोय, त्याबरोबर आपला श्वास वेगाने वाढला, हे मनुष्याला जेव्हा कळतं तेव्हा त्या अलक्ष्य म्हणजे जो श्वास मी आत्ता बोलतोय आपल्याशी, तर तेव्हा माझं श्वासावर लक्ष आहे का? तर नाही आहे. पण तो चालू आहे, म्हणजे तो अलक्षत आहे. पण हे लक्षात तेव्हा येतं जेव्हा तो प्रगट होतो. म्हणून उदाहरणं द्यायचं कारण असं आहे की डॉक्टरांनी मला सुद्धा उदाहरणं याच्यासाठी द्यायचं की एखादी गोष्ट समजून घ्यायला. अर्थात एकदा सांगितलं तर त्याच्यावरती तुमचा स्वतःचा अभ्यास हा पाहिजे. तर जो अभ्यास नसेल तर त्याला काही उपयोग नाही होणार. अनंत तऱ्हेने अभ्यास पाहिजे. मुळात निरीक्षण हे मला तेव्हा त्यांनी दिलेलं एक शस्त्र होतं की प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करा. अगदी साधा रस्त्याने जाताना आपण बसस्टॉप बघतो, तर बसस्टॉपचं निरीक्षण करा की तो बसस्टॉप आपल्याला सावली देतोय, म्हणजे कुठली तरी कृती करतोय. मग ही कृती करत असताना त्याचं स्वतःचं मन काय असू शकेल? तुम्ही म्हणाल तो निर्जीव आहे. पण नुसतं निर्जीव आहे म्हणून आत्ता सावली देतोय ना, सावली कशामुळे आहे? तर त्या बसस्टॉपमुळे आहे. म्हणजे कुठंतरी कृती काहीतरी होतीये. निर्जीव असलं तरी कृती काहीतरी होते. एखाद्या निर्जन ठिकाणून जेव्हा आपण जातो आणि तेव्हा आपल्याला वाटतं की इथं कोणीतरी आहे, म्हणजे नसल्याचा, म्हणजे जे अलक्ष्य असतं ते आपल्या लक्षात येतं आणि आपण ते आपल्यासमोर उपस्थित करतो, प्रेझेंट करतो. समोर म्हणजे कुठं? तर आपल्या अचेतन संस्थेमध्ये. मग ही उदाहरणं भगवंताने भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला केलेले उपदेश, रामायण घडलेले रामायण काय दोनच फक्त धार्मिक गोष्टी किंवा ग्रंथ नाही आहेत, अनेक ग्रंथ आहेत. पण सर्वसाधारण माहिती असलेले असे हे 2 ग्रंथ आहेत की ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम गाथा आहे, नामदेवांचा आहे, एकनाथांची गाथा वेगळी आहे, तुलसीदासांचं रामायण वेगळं आहे. त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. हनुमान चालिसा आपण वाचतो. बऱ्याच जणांना माहीत नसतं की हनुमान चालिसा म्हणजे काय आणि भीमरूपी म्हणजे काय. म्हणजे उत्तर प्रदेश किंवा महाराष्ट्राच्या बाहेर गेलं की हनुमान चालिसाला महत्त्व जास्त आहे. म्हणजे भीमरूपीचं महत्त्व कमी होतं का? तर नाही होत. जसं भीमरूपी महारुद्र असं समर्थांनी त्या भीमरूपीत लिहून ठेवलं आहे, तसं तिकडं हनुमान चालिसामध्ये काही श्लोक आहे. पण ते नुसते लिहिलेले नसून त्याला शास्त्राचा आणि पुराणाचा सत्य आधार आहे की मारुतीची शक्ती काय होती, ती कोणी अनुभवली, याचा सुद्धा एक वर्णन जेव्हा केलं गेलं, तुलसीदासांनी केलं होतं, तेव्हा ते समाजाला माहिती पडलं आणि मग त्या हनुमान चालिसा झाली. भीमरूपीमध्ये आपण म्हणतो हे धरा 15 श्लोकी, ती चालिसा आहे. सांगायचा उद्देश हा की कुठलीही गोष्ट समजून घेण्यासाठी त्याच्या भोवती असलेलं वर्तुळ हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. एखादा जर बिंदू कोऱ्या कागदावर तुम्ही काढलात आणि असं लांब धरलात तो कागद आणि समोर 10 जणांना सांगितलं की हे ओळखा कुठं बिंदू आहे. आता काही जण जे स्थिर नजरेचे असतात किंवा स्थिर विचारांचे असतात, तसंच काही अतिचंचल असतात. या दोघांना तो बिंदू पटकन दिसतो, पण सगळ्यांना तो दिसतो असं नाही. मग ते शिक्षक काय करतात की त्या बिंदूभोवती म्हणतात हो का,
मग एक मोठा अजून एक वर्तुळ काढतात. म्हणजे विद्यार्थ्यांना कळतं की ह्या वर्तुळाच्या आत कुठेतरी बिंदू आहे आणि तिथं ते आपलं आत्मकेंद्र स्थिर करायचा प्रयत्न करतात. मग तरी काही विद्यार्थी म्हणतात इथं नाही आहे. मग परत अजून एका ठिकाणी ते वर्तुळ अजून बारीक करतात आणि जसं बारीक करत जातं तसं एक अवस्था अशी येते की तो बिंदू हा प्रगट होतो आणि ते वर्तुळ नष्ट होतं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत वर्तुळ दिसत असतं तो बिंदू दिसत नसतो. म्हणजे अलक्ष जे आहे हे लक्षात आलेलं नसतं आणि जेव्हा तो बिंदू दिसतो तेव्हा ते लक्षात येतं आणि अलक्ष संपतं आणि ह्याला कटाक्ष म्हणतात. कटाक्ष हा एका क्षणाकरता असतो. तो टाकला की ती जी अग्नितत्वाची देवाणघेवाण असते, जुन्या काळाचे ऋषीमुनी हे एका कटाक्षाने समोरच्याचं भस्म करत किंवा एखाद्याला जाळून टाकत. म्हणजे लक्षात अलक्ष गोष्ट लक्षात आणणं आणि परत ती अलक्ष करणं ही कृती. म्हणून वर्तुळ जे आहे हे तुम्हाला सांगताना मला का सांगायला म्हणजे लागतं की मी ज्या पद्धतीने मी शिकलो आहे की एखादी गोष्ट आपल्याला बिंदूपर्यंत कसं न्यायचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण ते वर्तुळ बारीक बारीक आहे. नाही तर त्याच्यासाठी एक तर तुमची नजर तेवढी पाहिजे, स्थिर नजर लागते त्याला, नाही तर पूर्ण अस्थिर. म्हणजे आपण एक असं लक्षात घ्या की तुम्ही समुद्राच्या काठी उभे आहात, तर जी बोट स्थिर असते तर ती पटकन लक्षात येत नाही, पण जी अस्थिर असते ती पटकन लक्षात येते. कारण का, ती अशी हेलकावे खात असते आणि जे हलतं ते पटकन लक्षात येतं. म्हणून स्थिरता यायला हवी. मग डॉक्टरांनी मला याच्यासाठी काय सांगितलं होतं तो प्रयोगही तुम्हाला सांगतो की तेव्हा आम्ही लहानपणी प्रत्येकजण गोट्या खेळलेला. एक हडकी म्हणून एक गोटी सिमेंटची अशी एवढी मिळते. त्यांनी सांगितलं असं करा, मांड्यांच्या दोन्हीच्या मध्ये एक इकडं आणि इकडं असं दोन्हीकडे 2 गोट्या मांडीच्या त्या बेचक्यामध्ये ठेवा आणि बसा. ही जर पडली तर आपलं बोलणं संपलं. म्हटलं ठीक आहे. मग झालं काय की मी ती ठेवली. मी ती अशी पायाने ती अशी गच्च दाबून ठेवायचो. माझा पाय हलायचा, पण माझं लक्ष हळूहळू त्या गोटीवर जायला लागलं आणि मग अक्षरशः एक 6 ते 7 दिवसाच्या मध्ये ती माझी पाय हलवायची सवय सुटली. म्हणजे ती स्थिरता झाली. आता हे सांगायचं कारण असं, अजून एकाने मला त्या चिपळूणवरनं एका वकिलांनी झेंडे म्हणून वकील त्यांनी फोन केला की 1 तास 5-10 मिनटं ऐकणं जरा अवघड असतो, जरा तुम्ही 15-15, 20-20 मिनटाचं केलं तर बरं होईल. तर ते शक्य नाही आहे, कारण काही गोष्टी या 5-10 मिनटात सांगून कळत नाही. तो विषय पूर्ण संपवायला हवा आणि इथं जाऊन थांबावं असं ते नसतं की इथं जाऊन थांबावं. मला एवढं कळू शकतं की एवढा 1 तास 10 मिनटामध्ये ऐकणं किंवा तेवढा वेळ देणं सहजासहजी शक्य नाही आहे, पण काहीतरी प्राप्त करण्यासाठी कुठंतरी आपल्याला ॲडजस्टमेंट ही करायलाच लागते. कारण जेव्हा बीज ह्या शब्दाच्या मध्ये आपण इतकं सोपं आहे की तुम्ही किती पैसेवाले असा, जेव्हा एकदा तुम्ही त्याचं रोपण करता, जेव्हा बीज तुम्ही जमिनीमध्ये पेरता, तर लगेच किती उत्तम खत असेल तरी एका दिवसात उगवणार आहे का? तुम्हाला प्रतीक्षाही करायलाच लागते आणि प्रतीक्षा करताना तुम्हाला रोजचं त्याचं जे खत पाणी आहे, मशागत आहे, ही करायला लागते. मग स्वतःचा देह जर स्वच्छ करायचा असेल तर तो एका क्रियेमध्ये किंवा एका ठिकाणी बसून 5 मिनिटात साध्य होणारी ही क्रिया नाही आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी मोल हे द्यायलाच लागतं. कुठलंही शरीर, कुठल्याही व्यायाम हा कितीही चांगला असला तरी तो आपल्या शरीराने स्वीकार करायला काही ठराविक कालावधी लागतो.
तर तो कालावधी म्हणजे जसा कालावधी तिथं लागतो तसंच षटचक्रांचं आहे. एवढं जर सहज साध्य असतं तर सगळीकडे हे शिकवलं गेलं असतं. मुळामध्ये स्थिरता आणि तुमचा प्रश्न असा होता की चक्राचा विषय करताना ध्यान चक्र आणि कुंडलिनी अजून तर तो विषय चालूच झाला नाही आहे. तर मग तो कधी होणार? जर पहिली पायरीच चढली नाहीत तर आतमध्ये पोचणार कसं? एक असं श्रीलंकेमध्ये काही ठिकाणी मंदिरं आहेत. जसं आपल्या इथं आपण विष्णूला बालाजीच्या स्वरूपात, श्रीकृष्णाच्या स्वरूपात बघतो, तेव्हा तिथं गौतम बुद्धाच्या रूपात बघतात. आणि काही भाग असा आहे, नक्की मला माहीत नाही, की तिथं सोन्याचंच म्हणजे मंदिर असं केलेलं आहे आतनं सगळं, पण तिथं आतमध्ये मूर्ती नाही आहे. आत्ता मला नाव आठवत नाही, पुढच्या वेळी नक्की सांगेन. पण ती मूर्ती स्थापना मुद्दामून नाही आहे. त्याचं कारण असं की आपल्या मनाची आंतरिक अवस्था इतकी स्थिर हवी की जिथं आपण ज्या भगवंताला शोधायला आलोय तो आपल्याला तिथं क्षणात दिसला पाहिजे. लोक म्हणतात इतकं सुंदर सोन्याचं मंदिर आहे, फोटो काढतात. हे सुद्धा मला हे डॉक्टरांच्या इथंच ही गोष्ट कळाली आणि तो फोटो मी तिथं पाहिला आणि गंमत अशी झाली की याच्यावरती डॉक्टरांनी जो उत्तर दिलं ते खरंच लक्षात येण्यासारखं नव्हतं. आणि ते जेव्हा त्यांना फोटो दाखवले ते मला म्हटलं ह्याच्यातनं काय शिकलात? किती सुंदर म्हटलं सोन्याचं मंदिर केलं, नक्षी किती छान आहे, सगळं आहे, पण म्हटलं आतमध्ये कुठली मूर्ती स्थापनच नाही आहे. एवढं म्हटलं आणि मला म्हणाले 2 दिवस विचार करा. म्हटलं बरं. आणि मी त्यांना प्रत्येक वेळी म्हणायचो मला काहीतरी एक हिंट द्या, म्हणजे मी त्याप्रमाणे विचार करायला लागेल. मला म्हणे एक नारळ घ्या, नारळ खरेदी करा. नारळ खरेदी करताना काय करता? म्हटलं काही नाही, चांगला आहे ना बघतो आणि वाजवून बघतो पाणी आहे की नाही. तर म्हटले बस. जेव्हा कानाशी वाजवता तेव्हा मनाला खात्री पटते की आत काहीतरी पाणीच आहे. वास्तविक दृष्टीला पडलेलं असतं का? तर नसतं, पण आहे ही खात्री असते. पण जेव्हा तुम्हाला ते नारळातलं पाणी म्हणजे अलक्ष्य, बघा इथं सुद्धा तो अलक्ष्य शब्द आला, वाजून बघितलं, आत आहे, अगदी खात्रीने छाती ठोकपणे सांगू शकाल आत पाणी आहे, वाजतंय म्हणजे पाणी आहे, ही खात्री आहे. तेव्हा बाह्य नारळाच्या अवस्थेमध्ये तुम्ही अडकत नाही. नारळ कसा आहे ते नाही, आतमधलं पाणी गोड आहे ना, ह्याला महत्त्व असतं. कारण जोपर्यंत मनुष्य ते पाणी स्वीकारत नाही तोपर्यंत त्याच्या मनात धाकधूक असतं. बाहेरनं तर एवढा मोठा नारळ दिसतोय, पण आतमध्ये पाणी कमी किंवा जर तुरट आणि अगोड असेल तर काय. इथपर्यंत मनुष्य त्या नारळातल्या पाण्याशी जोडला जातो, तसंच भगवंताशी जोडलं गेलं पाहिजे. ते म्हणजे हलवून बघताना मग बस ही तुमच्यासाठी असलेली हिंट. मग ते विचार केला आणि इथपर्यंत पोचलो की बाह्य जगतामध्ये मनुष्याला न अडकता अंतर्मनामध्ये जो अदृश्य आहे, अलक्ष्य आहे, त्याच्यावरती आपलं लक्ष एकरूप होणं गरजेचं आहे. कारण ध्यान करताना वातावरणामध्ये असलेली कंपनं, वातावरणामध्ये असलेले रंग, वातावरणामध्ये असलेले वायू त्यांच्या ठिकाणी त्यांच्या स्तरावरती स्थिर असतात किंवा गतिमान असतात. पण ह्या सर्वामध्ये आपलं मन कुठं ठेवायचं आहे, कुठं रमवायचं आहे आणि कुठं स्थिर आपली नजर लागली पाहिजे,
हे कळलं पाहिजे. स्थिरता कुठं आली पाहिजे नजरेतनं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे भगवंताचं श्रीकृष्णाचं मुकुटात असलेलं मोरपीस आहे. की स्थिरता कशी हवी. भगवंताकडे बघायला आपण इथं म्हणतो किती सुंदर मोरपीस आहे, तेव्हा भगवंताचा चेहरा दिसत नाही. पण जेव्हा भगवंताशी एकरूप होता तेव्हा तुम्हाला तो मोरपीस बघायला लागत नाही, कारण त्या मोरपीसाचा जो रंग असतो, जो भाव असतो, तो तुम्हाला भगवंताच्या नजरेमध्ये, चेहऱ्यामध्ये, मुखावरती, तोंडावरती नाही, मुखावरती. मुख, आपण आत्ता विशुद्ध चक्राचा अभ्यास करतोय की मुखावरती जो दिसतो त्याच्याशी ती जी ऊर्जा असते त्याच्याशी एकरूप होणं, ह्याला ध्यान अवस्था म्हटलेला आहे. की जे नाहीये, इतरांना दिसत नाहीये, जे अलक्ष्य आहे ते माझ्यासाठी लक्ष्य आहे, आणि म्हणून ते स्थिर झाल्यावरती जी अवस्था निर्माण होते त्याला ध्यान म्हटलेलं आहे. आपण त्याची जेव्हा प्रॅक्टिस करून घेतात किंवा काही करतात तेव्हा कुठेतरी एखादी गोष्ट किंवा एखादं वर्तुळ किंवा एखादी पंटी अशी ज्योत डोळ्यासमोर ठेवतात आणि सांगतात इथं नजर केंद्रित करा. पण ही गोष्ट ह्या चक्रांशी, आपल्या चक्रांशी निगडीत आहे की मनुष्याच्या देहामध्ये असलेली परमात्मरूपी चैतन्य ज्योत आपल्याला जर पाहायची असेल तर त्याला बाह्य अवस्थेमध्ये आपण पाहणं गरजच नाही, असं आमच्या डॉक्टरांचं मत होतं. की त्या ज्योतीत सुद्धा स्थिरता कशाला हवी. एक छान छोटं वर्तुळ काढा, त्याच्यामध्ये लांब ठेवा. एक वर्तुळ काढायची गरज नाही, एक नुसता ठिपका काढा, त्याला शोधाचा प्रयत्न करा. मनाची स्थिरता तिथं एकाग्र होते आणि जी दृष्टी तयार होते त्याच्यावरनं कळतं की तुम्हाला तुमच्या देहामध्ये कुठली दृष्टी स्थिर आहे. चक्रांवरचा अभ्यास करायचा किती ह्या ज्या मुद्रा आहेत, आपण काही वेळा बघतो की डोळे वर केलेली मुद्रा आहे भगवंताची. आत्ता आम्ही 2 आठवड्यापूर्वी कोयनानगरला त्या प्रति गिरनारमध्ये गेलो, तिथं दत्तात्रयांची मुद्रा वरती आहे, डोळे वरती केलेली आहे. तसंच त्या योगिनीताईंच्या घरामध्ये असलेल्या शंकराची मुद्रा जी आहे ती अशी मध्य आहे की तो पापणी उघडी नाही याच्या, त्या मुद्रेला काय म्हणतात. किंवा काही मुद्रा जे असतात त्या खाली असते नजर. आपण आज्ञाचक्रात जाऊ तेव्हा ह्या मुद्रा सांगीनच, कारण आत्ता केलं तर ते नुसतंच वर सांगितल्यासारखं होईल. पण प्रत्येक कृतीमध्ये आपल्याला वर्तुळ असणं आवश्यक आहे. आपला सभोवताल जर आपण ओळखू शकलो नाही तर आपला अंतरात्म्यामधली ते चैतन्य रूप आपल्याला दिसणार नाही. मग ह्या षटचक्रांचा अभ्यास करताना आपण अगोदर त्याची माहिती असणं गरजेचं आहे. एखादा आपण ठिकाणी पोचायचं असतं तर GPS टाकतो, तर काय फक्त ते ठिकाण येत नाही, त्याच्या पाठीमागं हजारो ठिकाणं येतात. पण आपण काय बघतो तर तो निळा रस्ता आणि जिथं पोचायचं आहे ते स्थान. म्हणजे इतर गोष्टींकडं आपलं लक्ष जात नाही आणि हेच आपल्याला इथं चक्रामध्ये साधायचं आहे. म्हणून ती एकरूपता, ती स्थिरता तुमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. हे होईल का, असं होतं का, रामाने असं खरंच केलं का, रावणाने असं खरंच केलं का, तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यासाठी तुम्ही वाचन करणं गरजेचं आहे. शस्त्रास्त्रांची माहिती जसं आपण ज्या आवडीने घेतो की अमुक अमुक घोटाळ्यात बोफोर्स तोफ होती, तर तसं तुम्ही प्रभू रामचंद्रांकडे कोणती अस्त्र होती, अर्जुनाकडे कोणती अस्त्र होती, कर्णाकडे कोणती अस्त्र होती, याचा अभ्यास पहिल्यापासून आहे. या तोफांच्या आधीपासून आपल्या शास्त्रामध्ये किती ग्रंथांमध्ये ही कुठली अस्त्र होती हे दिलेलं आहे आणि ती अस्त्र कुठल्या बीजापासून तयार झाली होती ते दिलेलं आहे.
हे मी तुम्हाला सांगायचं कारण असं आहे की जेव्हा तीर मारला जायचा, आपण जेव्हा म्हणतो की एखाद्या गोष्टीला आपण ह्याने नुसता तीर मारला म्हणजे काय की अचूक वेध घेणं. मग जेव्हा एखादा धनुर्धर समोरच्याचा वेध घ्यायचा, तेव्हा त्या चक्रावरच्या त्या बीजावरती तो बाणाचं टोक जाऊन धडकायचं आणि त्या मनुष्याच्या देहामधनं प्राण बाहेर पडायचा, तो गतप्राण व्हायचा. म्हणजे इतकीत ह्या गोष्टींचा अभ्यास तेव्हाच्या प्रत्येकाने केलेला होता. आपण का करतो याचा अभ्यास? की आपल्या देहामध्ये आज कितीतरी विद्या आहेत. आपण जसं बघतो की इथं ह्या पॉईंटवर दाबलं की दुखणं थांबतं, ह्या पॉईंटवर दाबलं की थांबतं, अमुक ह्याच्यात आहेत, इतक्या सिद्धी त्या सिद्धी, हा अभ्यासक्रम तो अभ्यासक्रम. मग हे सगळं काय आहे? ह्या चक्रांशी निगडीतच आहेत. आणि ती कळण्यासाठी मी नुसतं तुम्हाला अ आ इ ई उ असं नुसती उदाहरणं सांगितली तर त्याच्यावरनं लक्षात येणार नाही आहे. आधी मुळामध्ये आपण ज्या घरामध्ये चाललो आहे, ज्या देशात चाललो आहे, त्याचं ब्रोशर तर तुम्हाला वाचणं मस्ट आहे, गरजेचं आहे. आणि त्याच्यात काय आहे हे पण कळणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अर्जुनाच्या धनुष्याची नाव गांडीव हे जर माहीत नसेल तर हे दुर्दैव आहे. आपण लहानपणापासनं हे ऐकत आलेलो आहे, पाहत आलेलो आहे. पण त्या गांडीव धनुष्यामध्ये कुठले बीज स्थित होती याचा आपण अभ्यास करत नाही, कारण ते आपल्यापर्यंत आलेलं नसतं, कारण त्याची गरज नसते. ती आता करा असं माझं उलटं सांगणं आहे. की सगळ्या गोष्टी, क्रियायोग असो, हठयोग असो, प्रत्येक जे काही प्राणायामचे प्रकार आहेत, त्या सर्व गोष्टी आपल्या या षटचक्रांशी निगडीत आहेत. पण ह्या पाकळ्या जोपर्यंत तुम्हाला कळत नाहीत तोपर्यंत त्याचा उपयोग नाही. साधारण तरी माहिती पाहिजे. अमुक गल्लीत जातो आहे, कुठं आहे, हां इकडं जायचं का तुला, नारायणपेठेत जायचं का, मग त्या भानुला स्टॉकीज समोर जा, तिथं बहुतेक तुमचं जायचं आहे ती अपार्टमेंट असेल असं वाटतं. मग ह्या गोष्टींमार्फत तुम्हाला तिथपर्यंत नेऊन सोडायचा प्रयत्न मी करतो आहे. कारण अशी एका नुसत्या बोलण्यावरनं तिथपर्यंत पोचणं हे तेवढं सोपं नाही आहे. याच्यासाठी तुमचा स्वतःचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आज गुगलचं माध्यम आहे, उघडा अक्षर, तुम्ही त्याच्यावरती बीज काय आहे याच्या बीजावरची माहिती घ्या. पुण्यामध्ये असाल तर 2-3 पुणे मराठी ग्रंथालय आहे, नेर्लेकरांचं बुक स्टॉल आहे, तिथं जाताना विचारा की ही पुस्तकं आहेत का. तुम्ही जोपर्यंत ते करत नाही, वास्तवात उतरवत नाही, तोपर्यंत त्या स्थितीपर्यंत पोचायला थोडासा वेळ लागेल. पण वेळ लागेल. पण जर माहिती करून घेतलीत तर जास्त लवकर पोचाल. आणि मग हे ध्यान म्हणजे, म्हणून आपण पहिल्यांदा ध्यान चक्र कुंडलिनी असं का त्याच्यामध्ये, की ध्यान जे काय आहे हे आपलं स्थिर होणं, स्थिरता ही जर देहामध्ये जर नसेल तर चक्र जागृतीमध्ये किंवा चक्रामध्ये अडचणच येणार आहे. व जर ध्यान व्यवस्थित लागलं तर आपली चक्र स्थिर होणार आहे. आणि चक्राची ऊर्जा जेव्हा मनुष्याला लक्षात येते तेव्हाच तो त्या कुंडलिनीपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून ध्यानचक्र कुंडलिनी असं आपण ते नाव ठेवलेलं आहे. ती वेळ जसं पायऱ्या चढत जाऊ तसं त्याच्यामध्ये ते येईल. त्यामुळं हा अभ्यास करताना किंवा ह्या गोष्टींचं आपण ज्या पद्धतीने विचार करतोय तर ती गोष्ट 24 तास तुमच्या डोक्यामध्ये भिनलेली पाहिजे. हीच असं नाही, तुम्ही कुठलीही गोष्ट करा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असाल तर 24 तास डोक्यामध्ये ज्ञानेश्वरी पाहिजे. आणि जसं डॉक्टरांनी मला सांगितलं की तू तो नारळ हे कर, आणि त्यांना मी जे उत्तर दिलं की हे भौतिकचा म्हणजे मी कुठं अडकून राहिलो, तर किती सुंदर तो जो बाह्य देखावा होता, सोन्याचा पत्रा होता, त्याच्यामध्ये मी अडकून राहिलो. त्याचं कारण काय की त्या पत्र्याची किंमत होती. मनुष्याला ओढून घ्यायची ताकद आहे ती.
रस्त्यात जाताना जर एखादं 2 नाणी पडलेत असं समजा आणि एक पिवळं आहे आणि एक पांढरं आहे, तर तुम्ही पिवळं उचलाल, कारण तुम्हाला मनाला असं वाटेल की ते सोन्याचं आहे. हा मनुष्य धर्म आहे, मनुष्य स्वभाव आहे. पण हाच बदलण्यासाठी त्याला दोन्ही एकच आहे हे लक्षात येण्यासाठी, की माझ्या नशिबात आहे तेच मला मिळेल आणि मुळामध्ये हे माझ्या नशिबातलंच नाही, कोणाच्या तरी खिशातनं हे पडलेलं आहे, ते त्याला तिथपर्यंत नेऊन देणं हे माझं काम आहे. हे ज्यावेळी घडेल तेव्हा आपण असं समजावं की आपण भगवंताकडे, त्या परमेश्वराकडं एक पाऊल व्यवस्थित योग्य तऱ्हेने चाललेलो आहोत. कारण जिथं मनुष्य ते बाहेरच्या फोटोग्राफीमध्ये अडकून बसतो, इतकं सुंदर आहे, पण काय हो, आज मूर्ती स्थापना करायला पाहिजे होती. ही जेव्हा खंत मनुष्याला वाटते, तेव्हा हे निश्चित असतं की मनुष्य कुठंतरी चुकीच्या मार्गाने चाललेला आहे. कारण असं म्हणतात की ज्या मंदिरामध्ये जर देवच नसेल तर ते मंदिर काय कामाचं. पण तो देव तुम्हाला तिथं दिसतो जर प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी भगवंत हा स्थिर आहे. प्रत्येक झाडातल्या पानात तो असतोच, त्याचं अस्तित्व असतं, हे जर मान्य केलं तर मग मोकळ्या जागेत सुद्धा तुम्हाला तो दिसला पाहिजे. इतकी आपली एकरूपता आपल्याला ह्या चक्रांद्वारे आणायची आहे. आणि म्हणून ही सगळी उदाहरणं जी आहेत की तिथपर्यंत आपण पोचू शकतो का. हरिपालाचं उदाहरण दिलं ते कशासाठी दिलं होतं की भगवंताशी एकरूप स्वभाव जरी असा असला तरी परमेश्वर कुठल्या स्थितीमध्ये आपल्याला सहाय्य करतो हे त्याच्यामधनं लक्षात काय घ्यायचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि काय सोडायचं आहे हेही आपल्यालाच कळलं पाहिजे. कारण तेवढे आपण सुजाण आहोत. आता दुसरी गोष्ट की आपण आता मुद्द्यावर येऊ की आपण चक्रावरच्या विशुद्ध चक्रामधली पाकळी आपण मागच्या वेळी पाहिली. आकाश तत्व मनुष्याच्या प्रत्येक देहाच्या मुखातनं पहिला बाहेर पडलेला शब्द म्हणजे प्रत्येक कुठलीही भाषा असला तरी पासून सुरुवात होते, मागच्या वेळी आपण पाहिलं. आणि या च्या शेजारी असलेली दुसरी पाकळी म्हणजे आ. विशुद्ध चक्र कंठाच्या स्थित आहे. 7 दरवाजे आहेत जे महत्त्वाचे आहेत. उदान वायू हे त्याचं स्थान आहे. आता उदान वायूला त्याच्या 7 गोष्टी, मनुष्याच्या जीवनामध्ये असलेल्या 7 गोष्टी घशावरती कसा परिणाम करतात, हा आ जी पाकळी आहे हे आपण त्या अनुषंगाने अजून सोपं करून सांगायचा प्रयत्न करतो. की मनुष्याच्या असलेल्या इच्छा, मनुष्यामध्ये असलेला उत्साह, मनुष्याची कांती, मनुष्याचे विचार, मनुष्याच्या शरीरामध्ये असलेली ऊर्जा आणि ह्या सर्वांचा तुमच्या स्वाधिष्ठान चक्राशी असलेला एकरूपतापणा, हा जेव्हा उदान वायू बिघडतो आणि ह्या उदान वायूचं सगळ्यात महत्त्वाचं स्थान ही आ पाकळी जी आहे ही प्रेमाचं स्वरूप आहे. म्हणजे ध्यान मार्गामध्ये, मेडिटेशनमध्ये ही पाकळी कंठातनं जागृत होणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा हा प्रेमभाव प्रगट होतो, पण प्रेमाचा भाव कसा असतो, तुम्ही म्हणाल हो का, प्रेम म्हणजे काय, तर फक्त चांगलं म्हणून प्रेम होतं का. वाईट गोष्टींवर सुद्धा प्रेम असतं माणसाचं. मग या दोन्ही गोष्टींचा कंठावरती परिणाम होतो. आपण ज्या साधना करतो, ओंकार करतो, हा ओंकार म्हणताना तुमच्या कंठामधल्या काही ग्रंथी या खालीवर होतात आणि ज्या ग्रंथी खालीवर होतात त्याच्यातनं त्याप्रमाणे त्या आपल्या लाळेमध्ये कंपनं तयार होतात आणि त्या आपल्या जिभेच्या खाली जी जागा मागच सांगितलेलं होतं, मागच्या किंवा त्याच्या मागच्या भागात
किती कापतात आणि ती जीभ बाहेर ओढतात, शरीराच्या विरुद्ध असलेली घटना. या हठयोग असल्या गोष्टींमध्ये ह्या गोष्टी केल्या जातात आणि त्या योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखालीच त्या केल्या जातात. आणि मग हा प्रेमभाव जो आहे मनुष्याचा, तो जर कुठंतरी दुखावला गेला तर त्याचा तुमच्या कंठावर परिणाम होतो. ज्या व्यक्तींना कायम घसादुखीचा त्रास असतो, कायम घसा दुखल्यासारखा वाटतो, बोलताना त्रास होतो, आणि वास्तविक गंमत बघा, जेव्हा घसा लाल होतो तेव्हा डॉक्टर म्हणतात काही म्हणजे पित्ताने सुद्धा घसा लाल होतो, तापाने सुद्धा घसा लाल होतो. म्हणजे ह्या गोष्टींचा समतोलपणा जर बिघडला तर तुमचं विशुद्ध चक्र बिघडतं. मग कायम असलेली अस्वस्थता, मी कामाच्या ठिकाणी आहे, आता मी समजा कामाच्या ठिकाणी असतो, काही चुका होतात, काही होतात, आणि मग माझा आवाज चढतो, की काय रे, काय चाललंय, काय तू व्यवस्थित केलं, म्हणजे काय झालं, की कंठस्थान तुम्ही विशुद्ध चक्र जे आहे ते विरुद्ध अंगाने जागृत केलं. आणि जर विरुद्ध अंगाने जागृत केलं जातं तेव्हा त्याच्या लाळेमध्ये उत्पन्न होणारी कंपनं ही मारक ठरतात. समजायला थोडंसं एक उदाहरण एक सांगतो आपण, की बल कसं काम करतं. हे आ बीज जे आहे हे बरोबर आपण जर घसा जर काढला तर इथं या ठिकाणी ते जागृत असतं. ह्याचं स्थान इथं आहे आ बीजाचं. आ दल जे आहे ते इथनं या ठिकाणी त्याला. तर जेव्हा येतं आपण बघतो इथं दाबून बघतो, अरे घसा दुखतोय त्याला. तर ह्याचं कारण असं की ते ह्या सर्व मानसिक अवस्था, मनुष्याचा उत्साह जर कधी नसेल, मनुष्याच्या विचारांमध्ये अस्वस्थता असेल, मनुष्याला नुसतं खाजत जरी असेल, मनुष्याला कुठल्या तरी गोष्टींचं कायमस्वरूपी दुःख मनामध्ये लपलेलं असेल, तरी त्याचं विशुद्ध चक्रामधला हा आ बीज हे बिघडतं आणि ते दुप्पट निगेटिव्हिटीने कार्यान्वित होतं. मराठी शब्द त्याला ऋणभार आहे, पण शक्तीच्या याच्यामध्ये समजायला म्हणून ऋणभारित ह्याच्यापेक्षा निगेटिव्हिटी त्याच्यातनं शरीरात जास्त निर्माण होते. म्हणून एखादं टेन्शन किंवा काही असेल तर पहिल्यांदा आपण म्हणतो की एखादा चांगला प्रसंग असेल असं धरून आपण पहिला चांगला प्रसंग घेऊ, की आपण क्रिकेटची मॅच बघतोय, भारत जिंकला की आपण सगळे ओरडतो म्हणून, असं मोठ्याने म्हणून काय जे असेल ते ओरडतो. पण एखादी वाईट घटना घडली तर लगेच माणसाला हुंदका येतो, तो सुद्धा तिथनंच येतो. ह्या बीजाचं कार्य असं आहे की जेव्हा ध्यानस्थ अवस्थेत बसतो तेव्हा चांगली परम गोष्ट परमात्म्याशी जोडताना, एखाद्या शक्तीशी जोडताना चांगली आणि वाईट या दोन्ही अवस्था तुमच्या देहाला स्वीकारायला लागतात. फक्त चांगलंच मिळतं असं नाही, चांगल्याबरोबर वाईट पण येतं, पण ती शरीरामध्ये ग्रहण केलेली शक्ती नष्ट करण्याचं काम हे आ बीज करतं. तसंच त्याला वाढवण्याचं काम सुद्धा हे आ बीज करतं. म्हणून दोन्ही अवस्था ध्यानामध्ये असताना 4 माणसं बसली तर एक स्थिर असतो, 3 अस्थिर असतात, किंवा 3 स्थिर असतात, 1 अस्थिर असतो. संगीत म्युझिक एकच वाजत असतं, पण जी आकलन शक्ती असते एकाग्रतेची, ही एकाची चांगली कंपनं निर्माण करत असते आणि बाकी तिघांची वाईट कंपनं निर्माण करत असते. हा त्यातला फरक असतो. दोघांना येणारं इनपुट, दोघांना घेतली जाणारी कंपनं
ही एकच जरी असली तरी त्यांच्या विशुद्ध चक्रातल्या या बीजापासनं जो गुणधर्म त्यांच्या देहानी स्वीकारला आहे तसं त्याचं अचेतन अवस्था अचेतन मन काम करतं. आता ही अदृश्य अवस्था आहे. बीज जे आहे, आपण कधी बघितले का की कबूतर जे पाळतात की नाही, त्याला ती करत असतात आ आ आ आ आ आ असं करत त्या कबुतरा करतात, ते कबूतर येतं. ते ज्या केलं तर त्याच्यामध्ये जात नाही, पण आ आ आ अ करत नाही, आ आ आ असं करतात, मग ते कबूतर येतं. तर काय येतं? कारण कबुतरामध्ये हा गुणधर्म आहे. जसा चांगला आहे तसा वाईट पण आहे. पण मग म्हणून ह्या गोष्टी म्हणजे कबूतर जसं आपण म्हणतो की ते संदेशवाहक म्हणून जुन्या काळी वापरलं जायचं, तसंच ते रोगवहन पण करायचं. आज प्रत्येकाच्या घरामध्ये कुठं काही कबूतर वगैरे असतील की ज्या घरात रोग जास्त असतील त्यांनी बघावं की आपल्या आजूबाजूला कबूतरं तर नाहीत ना, श्वसनाचे ज्यांना त्रास आहेत त्यांनी. कारण त्यांच्या विष्ठेपासनं जे जंतू निर्माण होतात ते श्वसनावरती प्रहार करतात, म्हणून त्याला आ आ आ आ करतात. पण हा शब्द त्याच्यासाठी वापरला जातो. आपल्याला एखादं लागलं तर आ करतो, नाही करत, असं करतो. मग आई म्हणते त्याच्यामध्ये लागलं जरा थांब, जरा बरं होईल. म्हणजे सुखावं भावना पण असते आणि दुःखाची पण स्थिती त्या क्षणी निर्माण होते. याचा समतोल साधायचं काम हे बीज करत असतं. म्हणून हे बीज महत्त्वाचं का आहे तर ते प्रेमरूप बीज आहे. आई हा शब्द जो तयार झालेला आहे हा या बीजाचंच काम करतं, ममतेचं काम करतं. नुसतं आई जरी म्हटलं तुम्ही, किती प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत असा, तणावाखाली असा, भले तुमची आई जिवंत असो किंवा मृत असो, तुम्ही नुसतं आई म्हटलं तरी त्या भगवंताशी, त्या शक्तीशी तुम्ही जोडलं जाता. कारण आई मातृत्व, मनुष्याची नाळ जेव्हा त्या मातेपासनं ते बालक वेगळं होतं तेव्हा फक्त बीज असं आहे की त्या आईच्या नाळेशी जोडून ठेवतं, जरी नाळ तुम्ही वेगळी केलीत तरी. मागच्या भागामध्ये सांगितलं ते पूर्वकच सारखं आई 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 करत असतं ते. पण गंमत बघा कशी आहे, जसं मुलाच्या मध्ये ती प्रेमभाव प्रगट होतो आणि ती आई त्या बाळाला आपल्या छातीशी लावते, त्या क्षणी त्या स्तनातनं दूध बाहेर पडतं. हा सुखावा भाव झाला, मातृत्वाचा सुखावा भाव झाला. पण गंमत अशी आहे की छातीला लावून सुद्धा त्या मुलांनी ते स्तन चोखलं नाही, दूध घेतलं नाही, तर त्याच दुधाच्या गाठी होतात आणि त्याच्या वेदना आईला होतात. हा दुखावा भाग आहे. म्हणजे जिथं सुख आहे तिथंच भगवंतानी दुःखाची सुद्धा योजना ठेवलेली आहे. मग ती आई सांगते की एवढं मी त्याला प्रेमाने जवळ घेते, अमुक अमुक हे आहे, पण काय करू. नुसता उच्चार करताना, ह्या बाबतीत बोलताना सुद्धा कुठल्याही प्रकारची वासना उत्पन्न होत नाही, इतकी ताकद या शब्दामध्ये आणि आई शब्दात आहे. आई काय होणं, आपण जसं म्हणतो की पत्नी ही क्षणिक पत्नी आहे पण अनंत काळाची माता आहे. कारण तो जो स्पर्श तुम्ही कायम जर वासनेतच राहिलात तर तुम्हाला ते मातृत्व, ते प्रेम, वेळेत रोष आणि वेळेत प्रेम. जनाबाईंनी जशा पांडुरंगाला शिव्या दिल्या, अभंग दिला, ते पांडुरंगाने प्रेमाने घेतलं. ती म्हणती काय सांगायचं, हा आशीर्वाद आहे. आता पांडुरंगच असं म्हणतो, आई कसं म्हणते, त्या मुलाला म्हणते नालायक आहेस, तडफड तिकडं जाऊन. राग काही वेळा असा आईला येतो की मेला मरत पण नाही एकदाच, म्हणजे इथपर्यंत आई म्हणत असते.
आणि नंतर म्हणत असते की काय माझ्या मुलाला काही होऊ नये. त्याच्यात नाही, इतर वेळी. पण मेल्या इथं थांबू नको, तिकडं बाहेर जा, मला त्रास देऊ नकोस, असं नुसतं म्हणत असते. पण ते वास्तविक गंमत बघा, भगवंतानी हे बीज तयार करताना या मातृत्वाच्या मुखातनं बाहेर पडलेले हे शब्दसुद्धा आशीर्वाद होऊन बाहेर पडतात. इतरसाठी आई असते, ते मुलगा आईला काहीतरी वेगळ्या नावाने हाक मारत असतं. आणि मग कधीतरी तो जर आई म्हणला, जसं जुन्या खेडेगावात म्हणतात, आपण काय करतो, अम्मा म्हणतात, आयो म्हणतात. पण त्याला ज्या दिवशी आई म्हणते, तर आई म्हणते, का रे बाबा, आज तू रोज आयो म्हणून हाक मारतोस, आज आई म्हणून का म्हणलास? मातृत्वाच्या प्रेमाचा भाव इथं नीट समजून घ्या. हे कंठाशी निगडीत आहे आपल्या. हा भाव आपल्याला भगवंताशी एकरूप कसा करायचा आहे ह्याचा मार्गाने आपण चाललेलो आहोत. की भगवंताशी जोपर्यंत समोर आहे, मार्ग सांगितलेला आहे संतांचा, कुठल्या ऋषीमुनींचा सांगितलेला नाही आहे. की ऋषीमुनींच्या मार्फत तुम्ही भगवंताजवळ जाल, तर नाही सांगितलेलं आहे. कारण ऋषीमुनींकडं क्रोध होता, पण संतांकडं क्रोध नव्हता, फक्त माफी होती. म्हणून संत हे एकमेव असे होते की जे भगवंतापर्यंत नेऊन सोडायचे. आणि म्हणून भगवंतांचं सगळ्यात जास्त प्रेम हे संतांवर होतं. कुठल्या ऋषींवरती अमुक देवतेचं प्रेम जास्त होतं असं तुम्हाला कुठं वाचायला मिळणार नाही. कारण माफी करणं, माफ करणं हा सर्वात मोठा गुण. राग असून बघा, हे बीज, जसं माऊली आई का म्हणतो आपण, माऊलींना, ज्ञानेश्वरांना आई का म्हणतो, बाप का नाही म्हणत? कारण त्यांनी जरी काही बोललं तरी तुम्हाला ते आशीर्वाद म्हणून येणार आहे. जगाची माऊली, ज्ञानेश्वर माऊली असं जे म्हटलं जातं, ते का म्हटलं जातं, तर याच्यासाठीच ते म्हटलेलं आहे की कुठल्याही प्रकारे ती वाटेल ते. एक तर माऊलींनी कधी, ज्ञानेश्वरांनी कधी कोणाला उलटसुलट काही बोललेच नाहीत. पण जरी बोलले असते तरी ते आशीर्वाद परच बोलले असते. चांगदेवांनी एवढा त्रास देऊन, सगळ्या त्यांचे गुण दाखवून सुद्धा माऊलींनी त्यांना त्याच्यावरती काही चिडून रागावून त्यांना सांगितलेलं नाही काही. वास्तविक काहीच न बोलता त्यांना सहज त्यांचा मार्ग दाखवून दिला आणि मुक्ताई गुरु झाली. इतकी म्हणजे आपण हे वाचताना किंवा हे ऐकताना ह्या लोकांनी, ह्या संतांनी आपल्यासाठी ही चक्र सर्वसाधारण क्रियेमध्ये ठेवून दिलेली आहेत. फक्त आपल्या ती लक्षात येत नाही, एवढंच फक्त आपलं दुर्दैव आहे. की खवखवणं, आपण म्हणतो घसा खवखवला म्हणून, खवखवला म्हणजे काय झालं, तर धन ऋण भारांचा कुठेतरी असमतोलपणा झाला आणि अग्नी बिघडला. मग हीच आई जेव्हा त्या बाळाला जवळ घेते आणि त्या बाळाला कळतं, तर मला सांगा, हे मातृत्वातलं जे त्या बाळाला पाजते, असं म्हणते का दूध देते? त्याला पाजणं म्हणतात. औषध पाजणं म्हणतात. जी गोष्ट घेतल्यानंतर त्याचं एकरूपता होते, तिथंच पाजणं हा शब्द वापरला जातो. आणि गंमत बघा अशी की त्याच्यात भेद नसतो. आता आठवलं म्हणून सांगतो की मुलांना वाटतं की आपली आई आपल्यामध्ये भेद करते, पण हे बीजच असं आहे की कुत्री जरी म्हटली, 6 पिल्लं एका वेळेला त्या कुत्रीच्या स्तनाशी लगडलेले असतात दूध पिण्यासाठी, आणि सर्वांना ती दूध देत असते. अमुक हे झालाय म्हणून त्याला नाही, आणि अमुक हा असा आहे म्हणून त्याला नाही. सर्वांना समान, किंवा सर्वांना ज्याच्या कुवतीप्रमाणे तो त्याचं ते घेत असतो. पण आईची माया काय आहे, तसं भगवंताला ह्या सृष्टीमध्ये असलेल्या व्यक्ती ज्या आहेत, ह्या किती जरी असल्या तरी तो जे प्रेमाचा भाव, प्रेमाचं रसपान जे पाजत असतो, ते सर्वांना एकसारखं पाजत असतो. साधनेमध्ये कंठाची, ओंकाराची साधना सुरुवातीला करायला सांगतात किंवा सांगितली, ह्याचं कारणच हे आहे
की चांगल्या आणि वाईट ऊर्जेंशी आपला देह, आपली वैचारिकता आणि आपली चक्र एकरूप होणे. आणि हे होण्यासाठी आपल्याला त्यातलं चांगलं आणि वाईट, अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो, थोडं अजून समजायला त्याच्यामध्ये, आत्ता आठवलं म्हणून सांगतो, की महाभारताचं युद्ध हे थोडंसं संपत आलेलं असतं, संपतच म्हणजे संपलेलं असतं. आणि विश्रांती करण्यासाठी म्हणून, विश्रांती घेण्यासाठी म्हणून पांडव, त्यांची मुलं एका डोंगरावरती विश्रांतीला जातात. आणि एका पूर्ण तंबूमध्ये सर्व पांडवपुत्र झोपलेले असतात. आणि दुसरीकडं हे पूर्ण पांडव असतात. आणि सर्वांना गोष्ट ही जवळजवळ माहिती आहे की अश्वत्थामा येतो. आणि बहुतेक कृप ऋषी त्यांच्या त्या अश्वत्थामाबरोबर असतात. आणि म्हणतात एक काम करू, सगळ्यांचा वध करू. गंमत गोष्ट नीट ऐका. सगळ्यांचा वध करू, झोपेतच मारू. द्रोणाचार्यांना मारलेलं असतं, बापाचा बदला. निहत्याला मारणं हा गुन्हा मानला जायचा, पण इथं तो करायला तो भाग पडत असतो. कारण अधर्माच्या बाजूनी असलेली प्रत्येक गोष्ट त्या माणसाला ती तशीच दिसत असते. आणि मग हा अश्वत्थामा काय करतो की विचार करतो, ह्यांना एवढ्यांना मारणार कसं. आणि असं मारणार, रात्र झालेली असते, मारणार कसं म्हणून त्याची नजर वरती जाते बाजूला एका झाडावरती, तर तिथे एक घुबड असतं. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे घुबड, आपण तो त्याचा जो चेहरा असतो ते असं असं करत असतं. आणि ही गोष्ट अश्वत्थामाला कळते की आपण जर इथनं त्यांची मान तोडली तर काम होईल. हे घुबडानी त्यांना घुबड हे त्याला ही कल्पना देतं. आणि त्याप्रमाणे अश्वत्थामा सगळ्या पांडवांना मारून टाकतो. आणि जेव्हा हे कळतं की सर्व पांडवपुत्रांना मारलं गेलेलं आहे, तेव्हा शोक हा पूर्ण होतो. कारण गंमत असे बघा की महाभारताचं युद्ध झाल्यावरती जेवढे हे विजय झालेले असतात धर्माच्या बाजूने, आणि त्यातले आता पांडवपुत्र गेले, पण गंमत अशी होते की द्रौपदी श्रीकृष्णाकडे येते आणि श्रीकृष्णाला म्हणते, ह्या जगताचा तू पालन करता. आणि इतका शोकाने आई आहे. इथं आता हे बीज समजून घ्यायचं की हंबरडा फोडून भगवंताच्या गळ्यात पडून ती रडायला लागते. आणि हे झाल्यावरती भगवान श्रीकृष्ण तिला अनुवठीला धरतात. भागात सांगितलेलं आहे की प्रेमाचा भाव प्रगट करायचा असेल, प्रेम काय आहे हे समोरच्याला कळायचं असेल, तर आपण त्याची अनुवठी असं धरतो. आणि भगवंत तिला म्हणतात, तू जर म्हणत असशील तर सगळ्यांना आत्ता जिवंत करतो. आणि द्रौपदी भगवंताकडे बघते आणि ओठावर एक प्रकारचं हसू फुटतं आणि म्हणते, जर जिवंत करायची ताकद तुझ्यात आहे तर तू त्यांना मरूच का दिलंस. आणि म्हणते, आता त्यांना जिवंत करू नकोस. मला आनंद आहे की ते तुझ्यात स्वाधीन झाले. ही भक्ती. मगाशी जी रडली, अंबरडा फोडून रडली, ती आई होती.
पण झालेली कृती ही योग्य कृती आहे आणि भगवंतानी त्यांना त्यांच्या कृपाछत्राखाली आता कायमचं घेतलेलं आहे आणि आता त्यांचा प्रवास हा तुझ्याबरोबरचा आहे, तुझ्यामध्ये ते सामील झालेले आहेत. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं दुःख नाही हे म्हणणं हे एका भक्ताचंच काम असतं. भक्तच म्हणू शकतो, तिथं आई म्हणू शकत नाही. आईची भूमिका बघा. कारण का तिला ग्रेट म्हटलं गेलेलं आहे, मोठं म्हटलं गेलेलं आहे, कारण इतकी ती एकरूप होती त्या भगवंताशी, श्रीकृष्णाशी. मग नंतर बाकीच्या गोष्टी आपल्याला सर्व माहिती आहेत की जेव्हा हे बीज जागृत होतं आईचं, हा सगळ्यात मोठं महत्त्वाचा बीजामधला सगळ्यात मोठा भाग आहे प्रेमभाव. आणि ते प्रेम ती आई त्या मुलाव्यतिरिक्त कोणाला देऊ शकत नाही. वेळेला त्या मुलाला इतकं मारते आणि मग ते मारल्यानंतर काहीतरी त्याच्यासाठीच काहीतरी खाऊ करते किंवा त्याला सांगते खाऊ घेऊन ये म्हणून. म्हणजे मारणारी सुद्धा आईच असते. आणि त्या क्षणी पण ते मारणं म्हणजे ते क्रोधाने नसतं, ते रागावून मारणं असतं. त्या मुलामध्ये चांगले बदल घडावे म्हणून ते मारणं असतं. पण त्याचबरोबर ते झाल्यानंतर लगेच त्याला खायला घालणारी सुद्धा आईच असते. पण ह्याच्या जागी जर नवरा असेल तर बीज कसं लागून येतं, तर नवरा असेल तर ते त्याच्यामध्ये काही नाही. ते नवऱ्याने थोडीशी चूक जरी केली तरी ती बायको ठणाठणा करते. पण मुलांनी जर चूक केली तर ती आईला योग्यच वाटते. ते काही नाही, ह्यांनीच केलं ना तर चालतं, ह्यांनी बरोबरच केलं. मातृत्व, एकरूपता आणि वात्सल्य कसं जागृत होतं ह्याचं हे उदाहरण आहे की आ बीजामध्ये. हे उदाहरण का सांगतो आहे की परमेश्वर हा मातृदेवो भव, पितृदेवो भव. आपण ह्या गोष्टी जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला अर्थ काय, या बीजांपासनं, या चक्रांपासनं चालू होतात की एकरूपता आईची कशी हवी, आईसारखी हवी, आपण कुठं जोडलं गेलं पाहिजे. हे जेव्हा तुम्ही शरीर स्थिर करताना बसता तेव्हा तुमच्या देहाला माहिती असणं गरजेचं असतं. आणि ह्या देहाचा जो स्वामी आहे जीवात्मा, या चक्राचा स्वामी कोण आहे? जीवात्माच स्वामी आहे या विशुद्ध चक्राचा. तर त्याला सांगणं असतं की बाबा मी स्थिरता तुझ्याशी इतका एकरूप आहे, तुझा त्यावेळी काय जसा भाव असेल त्याला मी तो स्वीकारायला तयार आहे. ही भावना आणि ही एकरूपता मनुष्याच्या वैचारिकतेमध्ये आणि देहामध्ये येणं गरजेचं असतं. आणि ही जेव्हा मनुष्य प्राप्त करू शकतो, जेव्हा प्राप्त होते, तेव्हाच तो ह्या चक्राच्या सप्तद्वारांपैकी एका द्वारावरती जाऊन पोचतो. जीवनामध्ये परत घसादुखीचा त्रास होत नाही. ही बाह्य अवस्था झाली. पण कुठलाही रोग होताना किंवा हे करताना कंठापासून ते सुरुवात होते त्याची. तिथनं सुरुवात होते. चेस्ट इन्फेक्शन झालं, खोकला, ताप आला, घसा लाल, पोटात दुखतंय, उलट्या होत आहेत, घशामधनं कोरड पडली. म्हणजे विशुद्ध चक्र हे भगवंतानी दिलेलं असं चक्र आहे, स्थान स्थित केलेलं आहे की तुमच्या शरीराचा पूर्ण वर्तुळ, ऑरा सांभाळण्याचं काम करत असतं. म्हणून ते कायम तेजोमय ठेवण्यासाठी आपण जसं म्हणतो मिठाच्या गुळण्या, तिथं सांगतात का साखरेच्या गुळण्या करा, जे लगेच सांगतात. थोडंसं लाल झालं ना असं करा, मीठ आणि थोडी हळद टाका आणि त्याच्या गुळण्या करा. कारण या पदार्थांचे गुणधर्म तुम्ही जर बघितले तर तुमच्या असं लक्षात येईल की विशुद्ध चक्र स्थिर करायचं काम हे पदार्थ करत असतात. म्हणून जीवनामध्ये सुद्धा मिठामुळं अडतं, हळदीमुळं. हळद ही सगळीकडे अँटीबायोटिक्स म्हणून वापरली जाते.
प्रतिजैविक म्हणून वापरली जाते. त्याचं कारण का, की जेवढी जेवढी गोष्टी घशासाठी उत्तम असतात, त्या विशुद्ध चक्रासाठी योग्य असतात, त्या मनुष्य देहाला स्थिर करण्यासाठी ध्यानाची अवस्था अजून पहिली पायरी तर आपण अजून ध्यानाला बसलोच नाही आहे, पण अवस्था तयार करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि इथं अजून एक प्रकार हा इथं असा येतो की आपल्या सद्गुरूंचा गुरु काय काम करतो. गुरुची शक्ती जसं आहे की आपण एखादी मगाशी जसं झालं की बोलणं की हनुमान चालिसामध्ये 40 आहेत आणि भीमरूपीमध्ये 15 आहेत. पण ज्याचं आपण स्मरण करतो, देवतेचं स्मरण करून प्रत्येक गोष्टीची सुरुवात करण्याआधी त्या साधने क्रिया करायच्या अगोदर त्या देवतेची उपासना करून मनुष्याला देह हा एका ठिकाणी स्थिर करावा लागतो, म्हणजे बसायला लागतं. मग ती अवस्था काय आहे, कुठली आहे, मी काय म्हणावं, मी ध्यान करताना कुठला जप करावा, कुठला मंत्र दिसावा, ह्याला अमुक पिवळा रंग दिसतो, मला हिरवा दिसतो, मला लाल दिसतो, एकाला नारंगी दिसतो. पण मग आपल्याला कुठला वर्ण करायचा आहे, तर धूम्रवर्ण ह्या चक्राचा जो वर्ण आहे हा आपल्याला स्थिर करायचा आहे घशातनं. श्वासाचा मार्गसुद्धा तिथनं जातो आणि जेव्हा तो परत येतो मूलाधार चक्रातनं, तेव्हा तो आपल्या विशुद्ध चक्रातनं आज्ञा चक्रापर्यंत जातो. आणि ही कृती आपल्याला या ध्यानामार्फत साध्य करायची आहे. म्हणून ह्या बीजामधला हा जो प्रेमभाव आहे, गाय जशी, गाईचं वासरू जसं गाईला आचळाला नुसतं तोंड लावतं तसं गाईला पाना फुटतो आणि मग तो गवळी बाजूला करतो त्याला. म्हणजे ह्या कृतीला त्या गाईला कळत नाही का, ते गाईला कळत असतं, पण तिला मनामध्ये एक वाटतं की नाही माझं वासरूच आहे. आणि ज्या क्षणी चुकून त्या गाईच्या नजरेत ते वासरू समोर पडलं त्या क्षणी पाना बंद होतो. ह्या कृतीला तुम्ही काय म्हणाल. बीज कसं कार्यान्वित होतं. म्हणून आई ही आ शब्द हा आपल्या चक्रामध्ये समजून घेणं खूप आपण आत्ता चाललो आहे ते गरजेचं आहे. की प्रेमभाव, मग ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये प्रेमाचं कमी जास्त प्रकरण असतं, प्रकरण हा शब्द मी मुद्दामून वापरलेला आहे कारण कृत्रिम गोष्टी, चित्रपटात दाखवलेलं असलेलं प्रेम हे पाठांतर करून केलेलं असतं. पण आईचा हात जेव्हा मनुष्य धरतो ते प्रेम वास्तवतेमध्ये असतं. त्याला कुठल्याही प्रसंगाची सांगायची गरज नसते, स्पर्शातनं कळतं. म्हणून आईचा खरकटा पदरसुद्धा मुलाला स्वच्छच वाटतं, त्याच्या मनातसुद्धा येत नाही. प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला असेल की आपण लहानपणी आल्यानंतर आईला मिठी मारलेली, काहीतरी खायला दे काय करणार, आणि मग ती आई काहीतरी स्वयंपाकघरात करत असते आणि ते तिचा हात 4 वेळा त्या पदराला पुसलेला असतो. म्हणून आपण लगेच त्यांनी तोंड पुसतो. आई म्हणते अरे काय करतोयस कार्ट्या, संबंध त्याच्यामध्ये थांब जरा, तुझ्या थोवाडाला लागला. म्हणजे शब्द बघा आईचे काय, तुझ्या चेहऱ्याला, तुझ्या तोंडाला लागले, तुझ्या थोबाडाला लागले. म्हणजे हे आईने शब्द उच्चारावे, पण त्याच्यामध्ये हे प्रेमाशीर्वाद असतात. म्हणून आमचे डॉक्टर काय म्हणायचे की पुण्यामध्ये, त्यांनी मला एक प्रश्न केला होता की पुण्यामध्ये गोडाच्या शिराबरोबर लोणचं का देतात. त्यांनी मला एकदा हा प्रश्न दिला होता, लोणचं का देतात, ह्याचं मला उत्तर द्या. आता मी म्हटलं आता या अध्यात्माच्या दृष्टीने ह्याचा हा काय प्रश्न झाला का, की गोडाच्या शिऱ्याबरोबर कैरीचं लोणचं देतात, आंब्याचं लोणचं जे आपण खातो की ते देतात. बघा बऱ्याच ठिकाणी देतात. खूप विचार केला, काय उत्तर काय मला ते ॲज युज्युअल सापडलं नाही, तिथपर्यंत वैचारिकता पोचली नाही. पण त्याच्यात अध्यात्म असं आहे की जेव्हा आपण एखादी गोड गोष्ट प्राप्त करतो, एखादी साधना जेव्हा तुम्ही प्राप्त करता, गोडच आहे ना ही गोष्ट, त्या शिऱ्याची गोडी तुम्हाला तेव्हाच लागते जेव्हा एखादी मुरलेली गोष्ट त्याच्याबरोबर तुम्ही ग्रहण करता. तसं ध्यानाचं, स्वाध्यायाचं आणि कुंडलिनीचं आहे की त्याची गोडी, त्याचा आनंद तुम्ही तेव्हाच घेऊ शकता
तेव्हा एखादी मुरलेली व्यक्ती, एखादी मुरलेली गुरुतत्व तुमच्याबरोबर असेल. कारण जसं तुम्ही त्या शिरा खाताना ते लोणच्याचं थोडंसं मध्ये आपण जिभेला हे घेतो, तसं परत आपल्या शरीरामध्ये बदल होतात, त्या क्षणी बदल होतात. आणि पाणी सुटताना आपण थोडंसं गोड अजून खातो शिरा. पण नुसता शिरा खाल्ला तर गंमत करून बघा, तर कदाचित मळमळतं. कारण नुसतं गोड धारण करायची, स्वीकार करायची मानसिक अवस्था शरीराची नसतेच. म्हणून त्याला एखादा मुरलेला खेळाडू पाहिजे किंवा मुरलेलं व्यक्तिमत्व पाहिजे की तुम्हाला ते गोड शरीराला स्वीकारून तुम्हाला योग्य मार्गे मार्गस्थ करेल. हे दाखवण्याचं काम जसं लोणचं त्या गोडाच्या शिऱ्याबरोबर करतं, तसं मनुष्याच्या जीवनामध्ये योग्य गुरु, मुरलेला गुरु, नुसतं गुरु म्हणून त्याच्यामध्ये होत नाही, तर मुरलेला गुरु सांगितलेला आहे. लोणचं ताजं असेल तर चव त्याची वेगळी असते, पण तेच लोणचं जेव्हा मुरतं तेव्हा त्याचे गुणही बदलतात आणि त्याची चवही बदलते आणि ते डायजेस्ट म्हणजे पचायला सोपं जातं. म्हणून गुरु हा नेहमी मुरलेला असावा. ते करताना, साधना ध्यान करताना आपण कुठल्या मार्गाने चाललो आहे, ती व्यक्तीसुद्धा मुरलेली आहे का, ती योग्य आहे का नाही हे महत्त्वाचं नाही आहे. कुठल्या कंपनीचं लोणचं आहे ते नाही आहे, तर ते मुरलेलं किती आहे आपण बरोबर त्याच्यावरची बघा. ज्या गोष्टींवरची एक्सपायरी डेट किंवा कधी मॅन्युफॅक्चरिंग डेट बघायला नको आहे तिथंच माणूस बघतो. कारण लोणचं जेवढं मुरलेलं तेवढंच चांगलं. आणि ते जर योग्य पद्धतीने केलेलं असेल आणि योग्य त्या काचेच्या बाटलीत असेल तर ते खराब होत नाही. आणि जे लोणचं मुरलेलं लोणचं खराब होतं याचा अर्थ त्याच्यावरती योग्य प्रक्रिया झालेली नाहीच. म्हणजेच जे गुरुतत्व तुम्हाला मार्गदर्शन करतं आहे ते तुम्ही घेण्याच्या योग्य नाही. जसं ते लोणचं आपण फेकून देतो तसं ते गुरुतत्व किंवा जो आपल्याला सांगणार आहे ते आपोआप आपण बाजूला करायला हवं. म्हणून जिथं जिथं ज्या घरामध्ये, ज्या वास्तूमध्ये, ज्या काही ठिकाणी काही अशी मठ आहेत, काही आश्रम आहेत की तिथं लोणचं वाढतात, बघा त्याची चव इतकी सुंदर असते. का असते? तर त्याचं कारण असं असतं की ते लोणचं तयार करताना ज्या भावना, जी शीतलता, जी मधुरता, जी शुद्धता, आत्म्याची शुद्धता जी असते ती त्याच्यामध्ये मिसळलेली असते. कारण जी स्त्री, जी आई, जी माता किंवा ज्या पुरुषांनी ते लोणचं केलेलं असतं, जनरली पुरुष करत नाहीत, स्त्रीच करतात. हा एक अजून एक त्याच्यामध्ये अध्यात्माचा भाग आहे, मी तो पुढच्या भागात नक्की सांगेन. पण जेव्हा लोणचं ते हाताने केलं जातं तर त्या क्रियेला आणि भगवंतानी जसं गुरुला सांगितलेलं आहे की बाबा ह्या शिष्याला तू आता तयार कर. कौरव पांडवांना दोघांनाही द्रोणाचार्यांनीच शिक्षण दिलं होतं, पण एकाचं धर्माच्या मार्गाने गेले, एक अधर्माच्या मार्गाने गेले. म्हणजे कोणाच्या नशिबात एक जरी आलं तरी कोण कुठल्या पद्धतीने खातं आहे आणि कसं खातं आहे, म्हणजे थोडक्यात समोर असलेला गुरुची, मुरलेल्या गुरुची गोष्ट कोण कसा स्वीकारतोय ह्याच्यावरनं तुमच्या जीवनाचा पुढचा प्रवास हा ठरणार आहे. आ बीजावर आत्ता इथं थांबतो. आ बीज अजून अपूर्ण आहे, ते पुढच्या भागामध्ये सांगतो. श्रीराम.